नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, सी ई टी सेलचं ॲडमिशन 2024-25चं वेब पोर्टल जे आहे ते ओपन झालेलं आहे. आता तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडणार नाही की बी फर्स्ट इयरचं असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असेल किंवा एम टेक असेल, एम सी असेल, एम बी असेल याची ॲडमिशन प्रोसेस कुठे सुरू होईल, कधी सुरू होईल हे कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. कारण डायरेक्टली मी तुम्हाला ते पोर्टल ओपन कसं करायचं आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली की नाही हे कसं समजेल हे पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला सी ई टी सेलचं मेन साईट जी आहे ती ओपन करायची आहे. तर कशी ओपन करणार, तर सुरुवातीपासून दाखवतो. गुगलवरती काय करायचं आहे तुम्हाला, सी ई टी सेल काय करा, सर्च करा. फर्स्टवाली जी लिंक येईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी बघा 4 नंबरच्या टॅबमध्ये कॅप म्हणून ऑप्शन आहे. तर 24-25 वरती क्लिक करायचं. ठीक आहे. 24-25 वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला आता सपोज बी फर्स्ट इयर आहे या ठिकाणी, है ना. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही ओपन होणार का, नाही होणार. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा एम बी ए असेल, एम सी ए, एम ई एम टेकसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे ना. त्यानंतर बी बी टेकसाठी इथे, बी फार्मसी इथे, आर्किटेक्चर इथे, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असेल तर इथे, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता हे जे पोर्टल सुरू झालेलं आहे, बट रजिस्ट्रेशन आणखी सुरू झालेलं नाही आहे, बरोबर. तर रजिस्ट्रेशन सुरू झालं की नाही हे कसं समजेल तुम्हाला, त्यासाठी बघा तुम्हाला इथे न्यू लिहिलेलं असेल. कसं, तर सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बघा, डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स दॅट इज ॲग्रिकल्चर हे पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे. याच्यासमोर बघा कसं न्यू लेटर जे आहे काय ब्लिंक होत आहे. जर तुमच्या साईटच्या समोर असं न्यू ब्लिंक होत असेल, याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही, तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस वगैरे सर्व काही डिटेल त्या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी पूर्ण तुम्हाला अप्लाय कसं करायचं, त्याची इन्फॉर्मेशन, इनटेक किती, हे सर्व तुम्हाला त्या पोर्टलवरती दिलेलं असेल. बट हे ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स दॅट ॲग्रिकल्चरमध्ये ज्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी ओपन झालेलं आहे. ठीक आहे. तर बी टेकसाठी फर्स्ट इयरसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी न्यू ब्लिंक केलेलं आहे का, नाही, बरोबर. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी या ठिकाणी आहे. डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी या ठिकाणी आहे. ठीक आहे. मेन जे आहेत हे. नंतर फार्मा डी असेल किंवा बी फार्मसी असेल, आफ्टर 12th आणि सी ई टीच्या नंतर बी फार्मसी जर करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तसेच बघा, एम बी ए किंवा एम बी ए करायचं असेल तुम्हाला तर एम बी एवरला या ठिकाणी, एम सी ए करायचं असेल तर या ठिकाणी, एम ई एम टेक अदर दॅन सी ओ ई पी करायचं असेल तर या ठिकाणी आहे, है ना. आर्किटेक्चर करायचं असेल तुम्हाला मास्टर तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. एम फार्मसी करायची असेल किंवा फार्मा डी करायचं असेल पोस्ट बॅचलर तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे ना. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण तुमचं जे 2024-25चं शेड्यूल आहे किंवा पोर्टल आहे ओपन झालेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता परत तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही की आमचे रजिस्ट्रेशन सुरू झालं का किंवा आमचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल. ठीक आहे. जसं रजिस्ट्रेशन सुरू होईल तसं बी फर्स्ट इयरचं असेल, डायरेक्ट सेकंड इयर असेल, फार्मसी असेल तर त्या 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 ठिकाणी मी तसं व्हिडिओ बनवून इन्फॉर्म करेलच. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी फर्स्ट इयरचा व्हॉट्सअपचा ग्रुप सेपरेट आहे, डायरेक्ट सेकंड इयरचा ग्रुप सेपरेट आहे. ठीक आहे. तर तो ग्रुप जर तुम्ही जॉईन केलेला नसेल तर करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण अपडेट्स येत राहतील. तसेच एम ई एम टेकचा पण ग्रुप बनवलेला आहे, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये आणखी काही डाऊट असेल रिगार्डिंग ॲडमिशन तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.